सगळी माणसा देवानी पाठवली. पायापर्यंत डोक्यापर्यंत काटा आलं म्हणा आता बोलताना. हे काय आता आलोय तर हसाचा तर रडतंय. परत पाय पड, परत पाय व्हिडिओ काढायचे. परत पाय पड, परत पाय पड. हे नको नको मस्ती करते. मागत मागत तुम्ही बोलून नाश्ता करत गेला, तो चहा पीत गेलाय, खालीच गेलाय आणि तो 13 तासून पोहोचला. आणि बोलू आता नॉनस्टॉप गाड्या आहेत, स्वतःच्या गाड्या आहेत आणि 12 तास झालं. 13 तास 13 लोक आपल्याला म्हणजे इमॅजिन पण आपण केलं ना टीव्ही बघताना. हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. मित्रांनो, मी राजदीप घर तुमचं स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गेले काही ब्लॉग मध्ये तुम्हाला समजलाच आहे की आपण उरण करंजा अक्कलकोट नो मनी चॅलेंज म्हणजे एकही पैसा न खर्च करता पोहोचलो होतो. सर्व तिकडचा पालखी सोहळा गुरुपौर्णिमेनिमित्त जो पालखी सोहळा होता तो देखील दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तिथून मी अक्कलकोट वरून पंढरपूरला गेलो, त्याचा खर्च किती झाला आणि काय काय प्रवासामुळे झाला ते देखील दाखवण्याचा प्रयत्न केलाय. बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, जाऊन नक्की बघा. आणि जेव्हा मी अक्कलकोट मध्ये पोहोचलो आणि नंतर एक दिवसानंतर मी प्लॅनिंग करायला लागलो का रिटर्न कसा जायचा, ट्रेनने जायचा का बसने जायचा. तर दीदी वगैरेशी कॉन्टॅक्ट करत होतो का मला बुक करून दे तिकीट वगैरे. तर सांगायची गोष्ट म्हणजे अशी, म्हणजे जी प्लॅनिंग करत होतो त्याच्या पूर्ण विरुद्धच झाला. आणि बोलतात ना, म्हणजे जाताना जसं मी प्लॅन केला होता का इथं राहीन तिथं राहीन, त्याच्या विरुद्ध झाला. सर्व एक एक दिवसात पोहोचलो, असं येताना सुद्धा विरुद्ध झाला. आणि जे काय झालं ते मी या व्लॉगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला थोडक्यात. आणि परतीच्या प्रवासाचा व्लॉग काय मी करणार नव्हतो, अशा गोष्टी झाल्या त्याच्यामुळे हा म्हणजे व्हिडिओज काढल्या नव्हत्या मी. तर आता व्हॉइस ओव्हर करून मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काय म्हणजे प्रवासात काय काय झाला. तर पूर्ण व्लॉग बघा, चांगल्यातला चांगला समजावण्याचा व्लॉग करीन. काय कसा प्रवास झाला एक्सप्लेन करू शकलो तर ठीक, नाही तर समजून घ्या. कारण की मी परतीच्या प्रवासाचा ब्लॉग करणार नव्हतो, त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ काढले नाही, आरामात आलो. ठीक आहे, तर बघा पूर्ण प्रवास कसा झालाय तो. हे बघा आपली पेटी 32 होती, हा आपली छोटीशी जिंदगी. आणि आता परतीचा प्रवास आणि या प्रवासाची गोड आठवण म्हणून एक गोड स्वामींची मूर्ती घेऊन चाललोय घरी आणि प्रसाद घेऊन चाललोय. मस्त आहे ना. तर मित्रांनो, बसलो आपण बसमध्ये, पूर्ण AC बस असणार आहे. आणि बघूया परतीचा प्रवास कसा होते ते पूर्ण ब्लॉग बघा. आता जाता वेळीच पण नो मनी चॅलेंज 430 किलोमीटरचा अक्कलकोट टू उरण, स्वरांजली ब्रास बँड बरोबर लालबाग. अनेक विषय असा आहे, येता वेळीच आपल्याला 13 तास लागले. आता जाता वेळीच किती तास लागते बघूया ना बसने, आणि ती पण AC बस आहे. मित्रांनो, अक्कलकोटच्या थोडा बाहेर आल्यानंतर आपण जेवायसाठी एक स्टॉप घेतला होता आणि नंतर 1-2 स्टॉप आपण टॉयलेटसाठी घेतले होते आणि डायरेक्ट आता आपण पोहोचणार आहोत पनवेलला. मित्रांनो, पनवेलवरून आपण इको केली आणि इकोमध्ये मला बसायची संधी बघा कुठं भेटली आहे. ही पहिली आणि माझी शेवटची संधी होती. याच्या पुढे मी कधीच गेअरवरती बसायचो नाही. JNPT कधी येते याची वाट मी बघत होतो. आणि तुम्हाला देखील अशी संधी आली तर कधीच बसू नका, कंबर कामातून पूर्ण जाते. तर गेअर टाकतील ते बघा. बाबा बाबा इकडे बाय बाय करा मास्टर, बाय बाय करा. चलो चलो 4 फाटा स्टॉप. तर मित्रांनो, आपले सर्व मंडळी मुलं, स्वरांजली ब्रास बँड आणि आपले करंजाची सर्व मंडळी मुलं, आज आपला येण्याचा प्रवास सुद्धा नो मनी चॅलेंज सारखाच झालेला आहे. येताना AC बसने आलो, नंतर ट्रॅक्सने आलो, त्याच्यात पण यानेच पैसे भरले. म्हणजे येतानाचा पण नो मनी चॅलेंज पूर्ण झाला. एकही पैसा न खर्चा अक्कलकोटला गेलो, एकही पैसा न खर्च करता अक्कलकोटवरून आपल्या घरी चाललोय. बाकी सर्व त्यांची इच्छा. मस्त झाला प्रवास, बाकी फर्स्ट क्लास प्रवास झालेला आपला. चला तर जाऊया घरी, सर्व घरचे वाट बघत असतील आपली. श्री स्वामी समर्थ. चला, धन्यवाद धन्यवाद भावांनो. चलो बाय बाय. हो झाली, आलो आलो झाला आलो. नो मनी चॅलेंज येताना पण झालेला आहे आपला. हो मस्त झाला, आलो. अंबानी न्याला ना तुला? हो नेला. मग अंबानी न्याला आणला, बघितलास तुम्ही? मग तेच बोलू, आजीसला दाखवला काय पुरी टीव्हीवर लावलेला काय मोबाईलवर? टीव्हीवर लावलेला. ओके, झाला मस्त प्रवास. 13 तासानच पोहोचलो. 3 दिवसाचे कपडे घेऊन गेलतो. पोलीसला ते बापयाना सांगित होता असतो. हा, तो दुसरा कुठे त्या लारीसवाला चालला होता, तो मला काही इथं चाललाय, तो गेलाच नाही. तो हा 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 सगळं ते बघला आम्ही. बघितलास ना? हा. ओके.
हो ते न्यायला. अरे आता येताना फुकट आलो. हो पूर्ण फुकट आलो. चल हो आलो आलो. व्हिडिओ बनवत आलाय तुला घेते. बघितलास मावशी कसा वाटला? पूर्ण व्हिडिओ तुझ्या बघितल्या कशा वाटल्या? मस्त वाटला. मस्त वाटल्या ना. दादाने फोन पण केलता मला, कुठं पोहोचलास काय पोहोचलास, काळजीपूर्वक कॉल केलता. केलेला तुला रात्री हो. सांगितलास ते व्हिडिओ बघ. व्हिडिओ बघ समजेल. सगळी माणसा देवानी पाठवली. हो हं? माझ्या पायापर्यंत डोक्यापर्यंत काटा आलं म्हणा आता बोलताना. हो ना. मग शपथ. मग मला तेव्हा कसा वाटला असा तू वाटलं विचार असेल कर. बघ. हा. 5 पैसे नसताना खिशन 1 पण रुपया नव्हता मग? माझ्या. इव्हन फोनात पण देवानी पैसे नव्हते. पाठवली. तो लास्टला मिळला तो मुसलमान होता ना. मुसलमान. मग आता आलो. आता येताना फुकट आलो. येतो ना फुकट. अरे जे आपलं मयूर विरुद्ध असं गेलतं ना, त्यांच्या बसमध्ये आलो. स्वरांजली ब्रँड ब्रास बँड सोबत तिकडे गेलेला. त्याही सोबत आणला. आता 1 पण रुपया खर्च नाही केला. म्हणजे त्यांच्याच गाडीने आला. त्यांच्याच गाडीने आलो येताना. पण जाताना पण फुकट येताना फुकट. कसा आहे मस्त. तू लवकर बरा हो. स्वामी आला लवकर बरा. लाव टाकलाय. आहे तुझा नाव आहे राजदीप आहे. कोणी टाकलाय? पोरा येतात टाकतात. चल टाकलाय. चालेल. चल करण आलता आलता. आलता ना. चल घरी आलो. घरी 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 घरी. काय फटाका बिटाका लावू नका. ए जीवित काय ओके. हे काय आता आलोय तर हसाचा तर रडते. चलो नको. चल कसा मस्त प्रवास झाला. इथून का लेट झाला? परत पाय पड. परत पाय व्हिडिओ काढायचे. परत पाय पड. आता पण परत पाय पड. ए नको नको मस्ती करते. मी तुला त्यासाठीच फोन केला होता का कमेंट्स वाच आणि सगळं देव भेटला असं बोल. सगळं देव भेटलं. A-to-Z देव भेटलं. दत्ता भेटला, दत्तात्रेय झालं, सगळं झालं. सगळं बहुतेक झालं. सगळं देव झालं. मस्त. आता प्रमोदचा पण अर्थ वेगळा आहे हो. प्रमोद पण देवाचंच नाव आहे. प्रमोद. हा प्रमोद. आदित्य. हो आदित्य शुभम. आदित्य शुभम ही सगळी आपली दुर्वे अशी सुरुवातच चांगली झाली ना आपली. तेच बोलते. आता वाजलं किती तुला पोहोचला इथं? हा किती वाजलं? हा? किती वाजलं? सगळा प्रायव्हेट आलो. हा म्हणजे सगळा प्रायव्हेट आलो. काय वाजलं किती? पावणे 11. काल पावणे 11 निघलोय. बसलास. हो 11:15 बसलास. किती तास झालं? 12 तास झालं. 12 तास झालं. ते पण रात्रीचा प्रवास. आणि पूर्ण प्रायव्हेट. येताना त्यांची बस होती. पनवेलला सोडला. ट्रॅक्स मध्ये आलो. पनवेलवरून? पनवेलवरून ट्रॅक्स मध्ये आलो. हा. जेनपेटीवर उतरल्या लगेच आम्हाला ते आपल्या गावातल्या 60 कसं करायचे? 50 घेतलं त्यांनी. कोणी? पण मी नाही पैसे भरलं. सगळं ते मित्राच केला. त्याही बोलला आता जाताना पण तुला फ्री. तरी देवाचं अरे मी देत होतो. ट्रॅक्सचा मी देत होतो. बोल ना. येताना पैसे पाय ना खर्च केला. फ्री झालो असं फ्री बोल झालो. शेवटला. बोललो मी. सगळ्यांचा आभार मारलं. स्वरांजली ब्रास बँड एक सांगायचं आहे मित्रांनो तुम्हाला. स्वरांजली ब्रास बँड मोठा ब्रास बँड आहे लालबाग मध्ये. लालबागचा जेव्हा लालबागचा होता तो? लालबागचा तेच बोलते. लालबागचा राजा आपला राजा जेव्हा निघते ना बाहेर तेव्हा त्यांचा मान असते पहिले. पालखी निघाली राजाची ती वाजते बघ ती ते पहिले वाजवतात. हा. तेव्हा लालबागचा राजा बाहेर निघते. त्यांचा बँड होता. आणि एक सांगायची गोष्ट अशी दरवर्षी गुरुपौर्णिमेला ते शिर्डीला असतात. हा. शिर्डीला मोठी त्यांची हे असते पालखीचं असते. पण यंदा कसं काय तर ते इकडे स्वामींची इथं आलं. हा. आणि आता मी फुकट आलो. काय व्हिडिओ बघताना रडा येत होता. सगळीजण मला मेसेज किती टाकला चिकारजानाचा मेसेज. चिकारजाने व्हिडिओ पाठवले पण घरातली सगळी बसली आणि व्हिडिओ बघता. या एकदम मस्त झाला प्रवास. बघितला तुला आम्ही किती बायकाय पण विचारलं काय ग दादा तसा गेला हे मामी चहा देऊ? नाही नाश्ता नाही मी झोपून आलो. एसी बस मध्ये झोपून आलोय. नाही मस्त मस्त दिलं त्याने सुरुवात मस्त केली. उतरल्या लगेच लिफ्ट. मी 15 ते 20 मिनिटाच्या पुढे कुठं रस्त्यावर थांबलोच नाही. पटापट ते काय व्हिडिओ सगळ्यांना दाखवू शकत ना. अख्खे व्हिडिओ दिवसाभराचे. आता मी विचारते
11:15 बसला यो आणि अजून बोलो 11:45 वाजलं, 12 तास होत आलो आणि पोचताना बोल 13 तासांनी पोचला लिफ्ट मागत. तर मी बोलू नाश्ता करत गेला, तो चहा पीत गेलाय, खालीच गेलाय आणि तो 13 तासांनी पोहोचला. आणि बोलू आता नॉनस्टॉप गाड्या आहेत, स्वतःच्या गाड्या आहेत आणि 12 तास झालं. मग मी विचार करते कालपासून तर हे 13 तासांनी पोहोचलंच कसा. ती स्वामींची कृपा. मला रडायला आला व्हिडिओ बघताना. अरे आई रातभर झोपून नाही दिला मला, 50 फोन करतात. तो हाईस कुठं हाईस? अरे बस मध्ये, प्रायव्हेट बस मध्ये बसलो, येईनच मी. एवढा काय आणि ते दिवशी गेला तर आम्हाला चैनच नाही पडला. आता ह्यो कसा काय राहील, पाऊस कसा लागेल. पाऊस लागला तर दुर्या तेच बोलत होता. मम्मी बोलतो पावसाचा मला पाऊस तो गाड्या जर भेटल्या- पनवेल पासून पुण्यापर्यंत पाऊसच आहे. त्याच्या पुढं पण आहे म्हणजे हा गाडीत गेला तेव्हा तर गाडीन गेलो म्हणून नाही. वाटलं नाही. आता पाऊस आहे त्याचा पुढं पंढरपूर पर्यंत पाऊस आहे. पाऊस होता. तेच चाललेला. दुर्या मम्मी काय नाही, पाऊस आहे ना तर तो दादा बोलतेस जायचं. ना तू 17 फोन करतोस 17 अरे बोला आता आपल्याला व्हिडिओ बघायला नाही मिळत ना. नाही. काय चालतंय ना, कुठं गेलाय तो चिंता ठेवता लांबचा तू प्रवास टाकशील तेव्हा आम्हाला आपला समजेल. जवळचा जवळ असेल तर माणसाला काय वाटत ना. मला रडायला आलं त्या दिवशी बघताना. नाही ना रडली काल, मग नाही ना रडली काल. मी बघितला. ती याची गणूची आई चालली, गणूची आई उभी राहिली. काय बोलते भारी वाटते बोलते, राजदीप गेलाय. ती गणूची आई बोलते असं वाटतंय किती वेळा बघावी ती व्हिडिओ. हा, पण तसंच वाटतंय. गणूची आई उभी एकदा राहिली बघा तरी ना. माणूस- 13 तास 13 लोक आपल्याला म्हणजे इमॅजिन पण आपण केलं ना टीव्ही बघताना. पण लोकांनी कमेंट्स केल्या तर 13 तास 13 लोक तेव्हा पण ती लावली व्हिडिओ. तो समजला नाही आपल्याला. मला अजून नाही समजला तुम्हाला त्याला. चहा काय कॉफी? पूर्वेपासून स्टार्ट केला ना. हा. धन्यवाद पूर्वेश, धन्यवाद आमका, धन्यवाद. ते आपण तर मोजत आपण नाही नाही, मोजत. पण लोकांनी ते मोजलं. मोजलेलं. कारण 13 लोक 13 तास. तेव्हा मी परत लावली आणि तेव्हा मी काउंट केलं बरोबर 13 लोक झाली. नाही, मला आत्ता विचारलं ना तरी मी सगळ्यांची परत नाव सांगू शकते. मला सगळी पाठ झाली माझं नाव. पहिला दुर्वेश. फक्त तो त्याला नेला गाडीवर नेला, त्याला विचारायचा झाला. कारण का गाडीवर नेला ना ज्याने मला, तोच मला प्रश्न विचारत होता एक वेगळं. कुठला झेनपेटीवाला? नाही नाही इथल्या तिथे. नवीन सेवा टू ते कॉर्नर पर्यंत, 2 नंबर शुभमच्या आधी 2 नंबर. वाला. तोच मला विचारत होता प्रश्न, तर त्याच्यामुळे मला त्याला प्रश्न विचारता आला. आजीवलीवाल्याने केलंय. सगळं आजीवलीवाला आहे ना, त्याची पोरीने केलाय, त्याची बायकोने केलाय. हरमीने वाचलंच नाही कमेंट, मला कमेंट वाचायचं आहे. त्याही केलं का हे माझं मिस्टर आहे, पोरगी बोलते माझे पप्पा आहेत, त्याची बहिणी बोलते माझे भाऊ आहे. हा, हा त्याही कमेंट केलं. ते आजीवलीला घेऊन गेलात ना ते. त्याने पण मोठा प्रवास नेला. हा. खोपटा ब्रिजच्या इथून डायरेक्ट मला तिकडे नेला पलस- पलस प्याला. पण तुला ती माणसं तशी भेटली दादा. माणसं वन साइड भेटली मला. आता तुला 13 तासात खोपोलीचा आणि एक्सप्रेस हायवेचा रस्ता टर्न आहे बघ, असं दोन फाट्या, त्या फाट्यावर उभा होतो मी. हा. बोलू कोणतरी फास्ट जाणारा इकडे भेटेल ना, डायरेक्ट पुण्याला सोडल. तो काय भेटला नाही, फास्ट जात होत्या गाड्या ना. येऊन डायरेक्ट तिथं मॅप जो लावत होता तो मोबाईलला. श्रावण दादा आहे ना, तो तिथं मॅप लावत होता. हो. मॅप लावायसाठी थांबला. मग त्याला जस्ट विचारला बोलू, कारण का सिंगल सीट बाईक वाला कोण ससा लिफ्ट देत नाही तेवढे लांबचा प्रवास असेल तर. आणि मेन म्हणजे त्याला भीती का नाही, का तो स्वतः महाराष्ट्र पोलीस, ठाणे पोलीस. मग त्याला मारा बिराची काय त्याला काही टेन्शन नाही. तो मला लगेच बोला, त्याला मी आधी सांगितलं नाही का मला मी असं करते. तो बोला बस पटकन, दुसऱ्या क्षणाला बोला तो बस. मग त्याला मी बोला दादा मी असं करतोय. त्याच्यामुळे तुझा प्रवास अजून सुसाट. त्याच्या मुलं असं नाही बोलू शकत. आता दुर्वेशने मला इथून लेट केला असता नेवाला तर मला तो भेटला नसता, नंतर मला शुभम नसता भेटला. लिंक तुटते ती. हे सगळं घडत गेला, प्रॉपर होत गेला, त्याच्यामुळे सगळं झालं. पुण्याला 430 किलोमीटर जाम मोठा प्रवास आहे. 1 दिवसात 9 तास. आज पोचला, आम्ही अक्कलकोटला 8:30ला पोचलो रात्री. मग आता मी किती तासानं आलो? 12 तासानं आलोय. 12 तासानं आता आलोय. तेच बोलते गाडीने जाम टाइम पास होतोय. अरे पण तो खाली तीच पण गेलाय भुसल खा ये. आमचा बोलते. तो त्याचा प्रश्न. आपण तो माहिती उपाशी आहे. मरत नाही. 7ला 8ला निघला, आपण तरी सकाळी तो उठलो संध्याकाळी की- किती पोहोचला? 8ला. ए, मी आम्ही आशिकाला साला बोललो. निघून 8:30 आशिका दादा प्रवास होईल. 27 तारखेला जेव्हा प्रवास सुरू केला तेव्हा सर्वात पहिले आपण मुलेखंडमध्ये असलेल्या स्वामींच्या मठामध्ये गेलो. तिथं मी स्वामींना म्हणालो होतो 430 किलोमीटरचा नवा प्रवास आहे, काहीच अनुभव नाही, काहीच प्लॅन नाही. सो सुखरूप न्या आणि जेवढा लवकर पोचवाल तेवढ्या लवकर मी तुम्हाला भेटायला येईन मठामध्ये. तर तोच शब्द पाळता मी स्वामींच्या मठाला भेट दिली आल्याच. एका फ्रेममध्ये 2 मांजरी.
अरे किती परीक्षा घेतली स्वामींनी माझी. काय 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 झाला मी नाही सांगायचो, माझ्या व्हिडिओ मध्ये बघा बाबा, जाम परीक्षा घेतल्या स्वामींनी. मला सांग मला सांग. मग बघा ताईने पूर्ण व्हिडिओ बघितली. तर मित्रांनो असं काय घडलं माझ्यासोबत परतीच्या प्रवासाला. विचार केला होता ट्रेननी जाईन, बसनी जाईन आणि बाकी सर्व विरुद्ध झालं. म्हणजे जे काय तुम्ही ठरवता ते तुम्ही ठरवत नसता किंवा ते तुम्ही ठरवता तसं होत नसते, जे ते ठरवतात तेच होत असते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मित्रांनो थोडक्यात मी सांगतो जे जे झाला. स्वरांजली बँड तर्फे मला सर्व आपली जी गावातली मंडळी होती त्यांचा कॉल आला का राज कुठं आहेस. तर मी बोललो अक्कलकोटमध्ये पोहोचलोय. म्हणजे त्यांचा विचार होता की जातानाच तुला पिक करू आम्ही कुठला तरी, कारण का त्यांना माहिती नव्हतं का मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पोहोचलोय, कारण का मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी हळूहळू करून व्हिडिओ टाकत होतो. तर ते बोलले, तर मी बोललो का भावानं पोहोचलोय मी तिथे भेटलो त्यांना. नंतर ते बोलले आता जाताना कसं जाणार आहेस. तर बोलते जाताना काय तू तसं जाऊ नको, आमच्या सोबतच चल. मी आलो स्वरांजली ब्रास बँड लालबागवाल्यांसोबत मी आलो आणि तिथून नंतर याही सर्व प्लॅन केलेले. आपली गावातली मंडळी होती, त्याच्यात हितेश, मयूर दादा, अजून केतन वगैरे सर्वजण मिळून मला घेऊन आले. जाताना तू जसा गेलास तसाच तुझा येताना प्रवास कंटिन्यू व्हावा म्हणून आमच्याकडनं छोटीशी मदत तुला. मग ते पैसे पण त्याहीच भरले. इव्हन मी त्यांचे सर्वांचे भरत होतो, पण मला त्याही काय पैसे भरून दिले नाही. आणि पूर्ण त्याही प्लॅन केला होता का कसा रिटर्न यायचा. सो ते त्यांच्या प्लॅननुसार आलो मी, फक्त त्यांच्यात मी ऍड होतो. तर असं झालं येतानाचा प्रवास. खूप भारी वाटतंय मित्रांनो. आणि हा प्रवासमध्ये तुम्ही चांगल्या चांगल्या कमेंट केल्या, तुमचे देखील आभार. तुमच्या कमेंटमुळे म्हणजे एक पॉझिटिव्हिटी येते मित्रांनो, किंवा एक चांगला प्रवास आपण सुरू केला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. असं एक थोडंफार होऊन जाते. आणि त्याच्यामध्ये जेवढी पॉझिटिव्हिटी होती अख्खी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की कसा सर्व घडून येते. आता जास्त व्हिडिओ मोठी न करता मी व्लॉग येऊन करतो मित्रांनो. बाकीचे सर्व व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुम्हाला मित्रांनो व्लॉग नक्कीच आवडले असतील. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय.